श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, उद्या आहे 9 डिसेंबर 2023 भागवत एकादशी. तसं प्रत्येक एकादशी तिथीला वेगवेगळे उपाय आपण करत असतो, तर तसाच अतिशय प्रभावी एक उपाय आपल्याला करायचा आहे. तुळशीला एक अशी वस्तू अर्पण करायची आहे ज्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतील. तर ही वस्तू कोणती आहे, नंतर त्या वस्तूचं आपल्याला काय करायचं आहे, ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. तर बघा, प्रत्येक चंद्रमासातील शुक्ल व कृष्ण पक्षातील 11व्या तिथीला एकादशी म्हणतात. या दिवशी उपवास करतात, विष्णुदेवांची पूजा करतात आणि एकादशीच्या दुसऱ्या दिवशी उपवास सोडला जातो. पण यावर्षी 8 डिसेंबर रोजी म्हणजे आजच स्मार्त एकादशी आलेली आहे आणि उद्या आहे भागवत एकादशी. असा संयोग हा वर्षभरातून कधीतरीच येत असतो. त्यामुळे उद्याच्या या शुभ संयोगावरती आपल्याला तुळशीला एक अशी वस्तू अर्पण करायची आहे ज्यामुळे आपल्या ज्या काही कठीणातील कठीण समस्या आहेत त्या दूर होतील, आपली इच्छापूर्ती होईल. तर बघा, हे जे उपाय आपल्याला करायचे आहेत हे 2 प्रकारे आपल्याला करता येतील. यामध्ये पहिला जो उपाय आपल्याला करायचा आहे तो आपल्या मुलांसाठी करायचा आहे. मुलांच्या आयुष्यामध्ये काही अडचणी असतील, जसं की मुलांच्या अभ्यासाविषयीच्या काही समस्या असतील, काही मुलांच्या करिअरच्या बाबतीतल्या समस्या असतील, जसं की खूप कष्ट करून मेहनत करूनही एखाद्या स्पर्धात्मक परीक्षेमध्ये त्यांना यश मिळत नसेल, त्यांच्या करिअरसाठीचे मार्ग त्यांच्यासाठी खुले होत नसतील, तर हा अतिशय साधा सोपा उपाय उद्याच्या तिथीला केल्यामुळे आपल्या मुलांच्या अडचणी दूर होतील आणि त्यांना त्यांच्या परीक्षेमध्ये, त्यांच्या कार्यामध्ये यश मिळायला लागेल. एवढा हा प्रभावी उपाय आहे. यासोबतच तुमच्या काही आर्थिक समस्या असतील, जसं की खूप कष्ट करून मेहनत करूनही तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहत नसेल आणि आर्थिक स्थैर्य नसेल तर मग अशा वेळेस कर्जबाजारीपणा वाढतो आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला सापडत नसेल, म्हणजेच तुमच्या कष्टासोबत मेहनतीसोबत तुम्हाला नशिबाची साथ मिळत नसेल, आर्थिक स्थैर्य तुमच्या घरामध्ये राहत नसेल आणि यासोबतच तुमच्या कठीणातील कठीण इच्छापूर्तीसाठी, स्वप्नपूर्तीसाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. जसं की आपल्याकडे पैसा असतो पण तरी देखील आपलं व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न हे पूर्ण होत नसतं, किंवा आपली खूप दिवसापासूनची घर घेण्याची इच्छा असते आणि ते घर घेण्याच्या मार्गामध्ये काही ना काहीतरी अडचणी येतात. तर या उपायामुळे त्या सर्व अडचणी दूर होतील आणि तुमची कठीणातील कठीण इच्छापूर्ती होईल, स्वप्नपूर्ती होईल. यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. तर बघा, 9 डिसेंबर 2023 रोजी भागवत एकादशी आहे. या दिवशी श्रीहरी श्री विष्णूंची सेवा उपासना केली जाते. तर आपल्या प्रत्येकाच्या देव्हाऱ्यामध्ये बाळकृष्णांची मूर्ती ही असतेच. तर ती मूर्ती आपल्याला एखाद्या ताम्हणामध्ये घ्यायची आहे आणि पळीने पेला पाणी भरून घ्यायचं आहे आणि या पळीने आपल्याला 11 वेळा ओम विष्णवे नमः या मंत्राचा जप करत बाळकृष्णांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे. अभिषेक झाल्यानंतर बाळकृष्णांच्या मूर्तीची पंचोपचार पूजा करायची आहे, धूप दीप ओवाळायचा आहे, नैवेद्य अर्पण करायचा आहे. तर बघा, श्रीहरी श्री विष्णू जे आहेत ते तुळशी पत्र अर्पण केल्याशिवाय नैवेद्य ग्रहण करत नाहीत. पण या दिवशी एकादशी तिथी आलेली आहे, म्हणजे आज स्मार्त एकादशी आहे आणि उद्या भागवत एकादशी आहे. या दोन्हीही दिवशी तुम्हाला तुळशीचे पत्र तोडता येणार नाहीत. तर ते तुम्ही आधीच तोडून ठेवलेले असतील किंवा तुमच्याकडे शिळी तुळशीची पत्र असतील तर ती तुम्हाला वापरायची आहेत आणि नैवेद्यावरती ठेवायची आहेत. आणि जर तुमच्याकडे शिळी तुळशीची पत्र एक्स्ट्राची असतील तर तीच तुम्हाला बाळकृष्णांना अर्पण करायची आहेत. त्यानंतर तुम्हाला तुळशीचं पूजन करायचं आहे. तुळशीला पाणी वगैरे काही अर्पण करायचं नाही. दुरूनच तुम्हाला हळदी कुंकू, अक्षदा, फुलं वगैरे अर्पण करायची. निर्जला व्रत असल्याने तिला नैवेद्य वगैरे अर्पण करता येणार नाही. पण आपल्याला जो संध्याकाळी उपाय करायचा आहे तो कसा करायचा आहे आता हे मी तुमच्यासोबत शेअर करते. यातील पहिला उपाय जो आपल्याला करायचा आहे तो आपल्याला मुलांसाठी करायचा आहे. म्हणजे तुमची मुलं लहान असतील, शाळेत जाणारी असतील किंवा नोकरी व्यवसाय करणारी असतील, कोणत्याही मुलांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता. तर बघा, संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस आपल्याला हा उपाय करायचा आहे. देवघरातील दिवा प्रज्वलित करायचा, धूप वगैरे लावून घ्यायचं. आता तुळशीसमोर आपल्याला एक मुलांसाठी दिवा प्रज्वलित करायचा आहे. यासाठी तुम्हाला एखादी मातीची पंती घ्यायची किंवा जो दिवा तुमच्याकडे असेल तो घ्यायचा आहे. त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप तुम्हाला घालायचं आहे. त्यानंतर जोडवाती तुम्हाला घालायच्या आहेत. त्या दिव्याला तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचं आहे. आता तो दिवा तुम्हाला तुळशीसमोर न्यायचा आहे. न्यायच्या आधी तुम्हाला 11 अखंड तांदूळ घ्यायचे आहेत आणि हे तांदूळ घेऊन तुम्हाला तुळशीसमोर जायचं आहे. आता तिथे गेल्यानंतर खाली सगळ्यात आधी तुम्हाला तांदळाने स्वस्तिक काढायचं आहे. त्यावरती तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आणि त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे. दिव्याची तुम्हाला पंचोपचार पूजन करून घ्यायचं आहे, ज्यामध्ये हळदी कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे. यामध्ये आपण ज्या 11 अक्षता घेतल्या होत्या
त्यावरती आपल्याला काही सेवा करायची आहे. तर ती सेवा कोणती, तर यावरती आपल्याला 11 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. संस्कृत व्यंकटेश स्तोत्र हे तुमचं 10 ते 15 मिनिटामध्ये 11 वेळा वाचून होतं. तर ही सेवा आपल्याला मुलांसाठी करायची आहे. तर बघा, हे जे तांदूळ आहेत ते आपल्याला अभिमंत्रित करायचे आहे, यावरती सेवा करायची आहे. तर ही सेवा करण्यासाठी तुम्हाला तुळशीसमोर एखादं आसन टाकून बसायचं आहे, किंवा तिथे जागा नसेल तर तुम्ही देवघरासमोर तांदूळ अभिमंत्रित करून घ्या आणि मग तुळशीसमोर जा, असंही तुम्ही करू शकता. त्यानंतर मग अभिमंत्रित केलेले हे तांदूळ तुमची इच्छा व्यक्त करून तुमच्या ज्या समस्या आहेत मुलांविषयीच्या त्या व्यक्त करायच्या आणि हे तांदूळ जे आहेत ते दिव्यामध्ये टाकायचे आहेत. तर बघा, मुलांच्या ज्या काही समस्या असतील त्या दूर होतील एवढा हा प्रभावी उपाय आहे. नक्कीच करून बघा. काही विशिष्ट तिथींवरती केलेले उपाय निश्चितपणे आपल्याला त्या उपायाचा लाभ होतो, शीघ्र फळ मिळते. आता त्यानंतरचा जो दुसरा उपाय आपल्याला करायचा आहे तो आपली कठीणातील कठीण इच्छापूर्ती होत नसेल त्यासाठी करायचा आहे. हा उपाय आपल्याला सेम अशाच प्रकारे दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे. सांगितल्याप्रमाणे तुम्हाला एखादा दिवा घ्यायचा आहे, त्यामध्ये तूप घालायचं आहे आणि त्यामध्ये जोडवाती घालायच्या आहेत. त्या दिव्याला तुम्हाला अशाच प्रकारे तांदळाचं आसन द्यायचं आहे. खाली तांदळाने स्वस्तिक काढायचं आहे, त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे 11 अखंड तांदूळ जे घेतलेले आहेत तेच टाकायचे आहेत, पण यावरती आपल्याला थोडीशी वेगळी सेवा करायची आहे. तर आपली इच्छापूर्ती व्हावी यासाठी ही सेवा करत असताना या तांदळाला आपल्याला अभिमंत्रित करायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. मग तुम्ही हे महालक्ष्मी अष्टकमचं पठण 11 वेळा केलं तरी चालेल, 21 वेळा करू शकता, किंवा तुम्ही 1 वेळा केलं तरी चालेल. जितक्या जास्तीत जास्त वेळा कराल तितका प्रभाव त्याचा जास्त होईल आणि हे तांदूळ जे आहेत ते तितके प्रभावी ठरतील. म्हणून मग तुम्ही शक्यतोवर 11 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करा. महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला यूट्यूबवरती किंवा गुगलवरती सहज मिळून जाईल. तिथून तुम्ही पठण किंवा श्रवण करू शकता. त्यानंतर हे अभिमंत्रित केलेले तांदूळ तुमची इच्छा व्यक्त करून त्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत. जोपर्यंत हा दिवा सुरू आहे तोपर्यंत सुरू ठेवायचा आहे. दुसऱ्या दिवशी मग तुम्हाला काय करायचं आहे, ज्या इच्छेसाठी तुम्ही हे तांदूळ टाकलेले आहेत, जोपर्यंत ती इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत ते तांदूळ जे आहेत ते तुम्हाला एखाद्या डब्बीमध्ये ठेवायचे, कारण हे अभिमंत्रित केलेले तांदूळ आहेत, यावरती आपण विशेष सेवा केलेली आहे. ज्या दिवशी तुमची इच्छापूर्ती झालेली आहे, मुलांच्या प्रगतीमध्ये म्हणा किंवा तुमच्या कठीणातील कठीण इच्छापूर्ती होताना तुम्हाला दिसत असेल, त्यावेळेस मग हे तांदूळ जे आहेत ते तुम्हाला विसर्जित करायचे आहेत. वाहत्या पाण्यामध्ये करू शकता किंवा निर्माल्यामध्ये टाकून देऊ शकता, हरकत नाही. पण तोपर्यंत हे तांदूळ तुम्हाला तसेच ठेवायचे आहेत. एखाद्या डब्बीमध्ये ठेवा किंवा एखादी पुडीमध्ये तुम्ही ठेवू शकता. तुमच्या मुलांसाठी तुम्ही हा उपाय करत असाल तर ती पुडी किंवा डबी ज्यामध्ये आपण तांदूळ ठेवलेले आहेत ती तुम्ही मुलांच्या रूममध्ये ठेवायची आहे. आणि जर तुमच्या इच्छापूर्तीसाठी हा उपाय करत असाल, जसं की आर्थिक समस्यांसाठी करत असाल, तर ती पुडी तुम्हाला देवघरात ठेवायची आहे किंवा तिजोरीत तुम्ही ठेवू शकता. आणि अशाच प्रकारे तुम्हाला जोपर्यंत तुमची कठीणातील कठीण इच्छापूर्ती होत नाही, तुम्हाला ते तांदूळ तसेच जवळ ठेवायचे आहेत. ज्यावेळेस तुमची इच्छापूर्ती होईल, तुम्हाला काहीतरी मार्ग सापडायला लागेल, त्यावेळेस ते तांदूळ जे आहेत ते विसर्जित केले तरीही चालतील. तर बघा, 8 डिसेंबर आणि 9 डिसेंबर या दोनही दिवशी एकादशी आलेल्या आहेत. पण या एकादशी तिथी वेगवेगळ्या आहेत. जसं की 8 डिसेंबर रोजी आहे स्मार्त एकादशी आणि 9 डिसेंबर रोजी आहे भागवत एकादशी. या दोन्हीही दिवशी म्हणजे आज संध्याकाळी किंवा तुम्ही उद्याच्या संध्याकाळी हा उपाय करू शकता. बघा, तुम्हाला निश्चितपणे तुमच्या घरामध्ये फरक जाणवेल. तर चला, झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.